मागच्या 7 वर्षापासून नगर मनमाडचे काम रखडलेले अजून किती वर्ष लागतील त्यातलं? ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी तर करतच होतो, मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता. मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही. तर आज माझा पराभव झालेला आहे. जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं. त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन. मी काल परवा सुद्धा एका महाबळेश्वरच्या एका कार्यक्रमात सांगितलं, या जिल्ह्यामध्ये काही नेते मंडळींना व्यासपीठावर आल्यानंतर निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत नाही. त्यामुळं मी अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो. शेवट मला जनतेने कौल दिलेला आहे, मला जनतेने स्वीकारलेलं आहे. लोकांच्या काम करण्यात त्या ठिकाणी मी जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवतो. मी कधी कोणावर टीका टिप्पणी सुद्धा कधी करत नाही. त्यामुळं मी कोणाचं नाव सुद्धा घेत नाही. शेवट कामाला महत्व दिलं गेलं पाहिजे. गेले 6 वर्षे तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत. मी खासदार झालेला 1 वर्ष झाले. मी खासदार झाल्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो. तर पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लावलं. त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं. नंतर दुसरा ठेकेदार आला. तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघाल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह झालं, प्रॉब्लेम आला. नंतर परत तिसरं टेंडर करायला लावलं. तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला अडचणी निर्माण झाल्या. पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे. हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे. नाही, शेवट कोण काय म्हणतं याकडे मी दुर्लक्ष करतो. शेवट मी कामाला महत्व देणारा माणूस आहे.